उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे। महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार असल्याचं कळतंय। मवियातले वरिष्ठ नेत्यांबरोबर ते चर्चा करणार आहेत आणि एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा याबाबत चर्चेची शक्यता आहे अशी माहिती कळतेय। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता कोणाकोणाबरोबर संवाद साधतायत, कोणाशी संपर्क करतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक येऊ घातली आणि त्यासाठी मोठी जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर देण्यात आल्याची माहिती कळतेय। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख त्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, आपण पाहतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एक वेगळी आणि मोठी जबाबदारी तितकीच आहे आणि तेही केंद्रीय पातळीवरून येते, ती म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संवाद साधण्यासंदर्भातली। काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? निश्चितच अनुपमा, खरं तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर उमेदवार कोण असेल या संदर्भात चर्चा सातत्यानं सुरू होते। अंतिमतः महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं नाव उमेदवार म्हणून एनडीएकडनं घोषित करण्यात आलं आणि आता महाराष्ट्रातून CP राधाकृष्णन यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं सुद्धा कशा पद्धतीनं पाठबळ मिळेल यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडनं मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा इतरही महत्त्वाचे जे नेते असतील किंवा ज्या पक्षांकडे लोकसभा राज्यसभेमध्ये खासदार आहेत, अशा सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्याची आणि त्यांच्याकडनं एनडीएच्या उमेदवाराला समर्थन प्राप्त करण्याची जी काही भूमिका आहे, जी जबाबदारी आहे, ती भाजपकडनं एनडीएकडनं महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सुरू होती आणि प्रक्रिया सुरू होती, उमेदवारांच्या नावाची घोषणा बाकी होती, तेव्हा एके दिवशी अचानक रात्री 7:45च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनवरती जाऊन राज्यपालांची भेट घेतली।